आपल्याबरोबर सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे आहेत। काय सांगाल, एकंदरीत आपण सर्व मराठा आंदोलकांसाठी मोठ्या प्रमाणावरती कार्य करत आहात। खरं म्हणजे महाराष्ट्रातून आमचे मराठी बांधव हे मुंबईत आलेले आहेत आणि एक मुंबईकर म्हणून येणाऱ्या आमच्या गावाकडच्या आमच्या बंधूला सहकार्य करण्याकरता, त्यांची भूक भागवण्याकरता आमच्याकडून जेवढे काही प्रयत्न होत आहेत तेवढे आम्ही करतो। या ठिकाणी आज सकाळी आपण वडापाव वाटप केले असतील, आता पाण्याची सोय असेल, जेवणाची सोय असेल, काय सांगाल एकंदरीत उद्या कशा प्रकारे, कारण उद्या देखील आंदोलन आहे। उद्या सकाळी परत आम्ही आमच्या परीने जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही करतोय। आता मी डाळ खिचडी बनवलेली आहे 5000 लोकांसाठी, ती येते। संध्याकाळी ठरलं की आता थांबणार आहेत म्हणून मी लगेच डाळ खिचडीची ऑर्डर दिली 5000 लोकांसाठी या ठिकाणी। आता थोड्याच वेळात डाळ खिचडीचं वाटप होणार आहे। आता पाणी आणलेलं आहे, आणखी काय करता येईल का तेवढे बघणार आहे। उद्या चहा उद्या सकाळी बिस्किट चहा देता येईल का ते पण मी प्रयत्न करतोय। जेवढं काय आपल्याकडून हे मराठी बांधव आपलं घरदार सोडून समाजासाठी आणि या महाराष्ट्राच्या लढा उभा करण्यासाठी आलेले आहेत, तर त्यांना मदत करण्याकरता आम्ही मुंबईकर म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत। पण सरकारने जी सोय करायला पाहिजे होती शौचालयाची, पाण्याची, ती केलेली दिसत नाहीये। सरकार हे फक्त स्वप्न दाखवणार आहे। ते पहिलं माहिती आहे ना, हसीन सपने यायचं, तसं हे स्वप्न दाखवणारं सरकार आहे। हे काही करू शकत नाही आणि ही लोक फक्त महाराजांची शपथ घेऊन, ज्यांनी ह्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देणार असं सांगितलं त्यांनी दिलं नाही, म्हणून मराठ्यांना परत मुंबईला यावं लागलं। आपण बघतोय होते संतोष शिंदे मोठ्या प्रमाणावरती आता ते अन्नधान्य असतील ते वाटप करत आहेत। एकंदरीत मराठा समाज जो इकडे एकवटलेला आहे त्यांच्यासाठी कुठेतरी आता एक अन्नधान्याची सोय आता करण्यात येत आहे। कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।